नमस्कार, माझं जीवन या चॅनेलमध्ये परत एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? मजेत राहात ना? जर एखाद्या व्यक्तीला तुमचं महत्त्व कळत नसेल तर त्या व्यक्तीसोबत आपल्याला काय करायला हवा? तर आजचा हा माझा व्हिडिओ याच विषयावरती आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर काही व्यक्ती आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, आपण त्यांना खूपच इम्पॉर्टन्स देत असतो, त्यांची प्रत्येक गोष्ट आपण ऐकत असतो। पण आपण एक गोष्ट नोटीस केलेली आहे का? ज्या व्यक्तीला आपण इतकं महत्त्व देत असतो, ज्या व्यक्तीसाठी आपण सर्व काही करत असतो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपली व्हॅल्यू काय आहे? तो व्यक्ती आपल्याला इतकं महत्त्व देत आहे का? हेही कळणं खूप गरजेचं आहे। तर आपणच कधीकधी त्या व्यक्तीबाबत गरजेपेक्षा जास्त काही गोष्टी करत असतो। कदाचित याच कारणामुळे त्या व्यक्तीला आपलं महत्त्व कळत नसेल। तुमचं महत्त्व कळण्यासाठी काही गोष्टी आहेत, ते तुम्हाला कमी करायचं आहे। म्हणजे करू नका असं मी म्हणणार नाही, थोडंसं कमी करा। त्यांच्या फक्त एका हाकेला जाऊन त्यांच्या समोर उभे राहणे, एनी टाईम त्यांच्यासाठी अवेलेबल राहणं, मदत मागण्याच्या अगोदर मदत करणं, मग यात तुमचं महत्त्व त्यांना कसं कळणार आहे? काही गोष्टी जर गरजेपेक्षा जास्त झाल्या असेल ना, तर त्याची व्हॅल्यू कधीच नसते। हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। त्या गोष्टी चांगले असो किंवा वाईट, गरजेपेक्षा अति नको। तर अशा व्यक्तींना आपलं महत्त्व कळण्यासाठी आपल्यामध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये थोडासा गॅप हवा। कधी नो म्हणायचंही शिका। त्या व्यक्तीला रिअलाईज करून द्या की माझंही स्वतःचं एक जीवन आहे, मीही स्वतंत्र आहे, माझंही एक स्वतःचं प्रपंच आहे, माझेही काही आवडीनिवडी आहेत, त्यालाही मला जपावं लागतं। जर तुम्ही एनी टाईम अशा व्यक्तींसाठी अवेलेबल राहिलात तर तुमची त्यांना सवय होऊन जाईल। मग नंतर तुमच्या स्वभावामध्ये थोडासाही त्यांना चेंजेसपणा दिसला तर त्या व्यक्तीला ते कधीच सहन होणार नाही। मग त्याला या सवयी आपणच लावत असतो ना, आणि हळूहळू याचा आपल्याला कंटाळाही येत असतो। मग अशा वेळी त्या व्यक्तीला आपण काहीही बोलू शकत नाही, कारण चूक आपलीच असते। मग हळूहळू आपल्याला वाटायला लागतं, आपण ज्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये इतकं महत्त्व देत आहोत, तोही व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये आपल्याला महत्त्वाचं समजत आहे का? नाही जर समजत असेल तर सर्वात जास्त त्रास आपल्यालाच होत असतो। हे गोष्टी कधी सहन न झाल्यास आपण त्याच्यासमोर बोलतही असतो, पण त्याचा काहीच फायदा होत नाही। आपण त्याच्यासाठी इतकं करून शेवटी आपणच त्यांना आपलं महत्त्व पटवून सांगायचं, हे काय मला छान वाटत नाही। आणि नंतर त्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये दुरावा निर्माण होत असतो। तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, एखादा व्यक्ती तुमच्या कितीही जवळचा असेल तर त्या व्यक्तीमध्ये आणि तुमच्यामध्ये थोडासा गॅप ठेवा। त्याला सोडून तुमचंही एक जग आहे हे त्याला कळू द्या। जितकं तुम्ही त्याला महत्त्व देता तितकंच तुम्ही स्वतःलाही महत्त्व देता आणि तुम्ही तुमच्या कामालाही महत्त्व देता, या गोष्टी त्याला कळू द्या। जर या गोष्टी त्या व्यक्तीला कळत असतील तर तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कधीच वादविवाद होत नाही। त्याला हळूहळू तुमचं महत्त्व नक्कीच कळेल। अगोदर स्वतःला महत्त्व द्या, मगच समोरचा व्यक्ती तुम्हाला महत्त्व देईल। तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। नेहमी खुश रहा, हसत रहा आणि पॉझिटिव्ह रहा। बाय।